पांडेसर स्पीकिंग. बोला म्हणलं, बोला बोला. हा हॅलो, देवदासजी सनसने बोलतो म्हणलं मी. तुम्ही कुठं आहे म्हणलं सध्या? हा सध्या कुठं आहे तुम्ही? काही नाही बस, आता हे आपलं पसारा गिसारा भरला मेटेरोराट, निघालो होतो गडचिरोलीला. आता तिकडे माझी ट्रान्सफर झालेली आहे. तर कसं आहे, आता निघालो होतो. मग होऊन काय होतं? काय बोलता ना तुम्ही? बदली झाली ना? असं कशी काय बदली झाली तुमची? कशी झाली कशी काय म्हणलं? हा काय तुम्ही केलं असं चुकीचं की बा तुमची इथून डायरेक्ट ट्रान्सफर केली एका 2 दिवसांनी? हे बा तुम्ही, मी सांगतो तुम्ही जॉईंट होऊ नका म्हणलं कुठे बी. हा आम्ही इथं आमरण उपोषणाला बसलेलो हा, परमिशन घेतलेली आहे बागायदा. पण आता काही महिला मंडळ बाकीची येऊन आम्ही बसणार आहोत इथं. तर म्हणून म्हणलं तुम्ही जिथं बी कुठं असाल तर तुम्ही बा वापस या इथं पोलीस स्टेशनला. आम्ही आता काही करू, दबाव आणू, काही करू, पण तुम्हाला इथं आणल्याशिवाय राहणार नाही. नाही नाही नाही, हे बा शनशने, मी काय बोलतो, त्या भानगडीत पडू नका. हे कसं असते, हे आपलं कार्य आहे. हां, आता लोक सीमेवर आपला बॉर्डरवर कामं करून राहिले. हां 6-6 महिने 12-12 महिने घरच्याशी काही भेटगोट नाही. त्याचं काय मग? आपलं काय गडचिरोली म्हणजे काय घर अंगण आहे. शेवटी काय तिथं काय लोक नाहीत का आमचे? मग त्यानं काय करा मग? असं म्हणावं का मी इथं नाही जात तिथं नाही जात? असं काही नाही. हे सेवा आहे, आपल्याला करा लागते. त्यालाही भाग्य लागते ना, किती अलग अलग ठिकाणचे लोक भेटतात, त्यांच्याशी संपर्क होतो. काही हरकत नाही, माझी बदली झाली, काही विषय नाही. तर तुम्ही असं काही त्याचं टेन्शन घेऊ नका मनावर. बाकीचे बी अधिकारी चांगले असतात, काय आपणच नाही, आपल्यापेक्षा बी चांगले असतात. असा काही विषय नाही. नाही बरोबर आहे, चांगला माणूस इथे टिकतच नाही ना. बरोबर आहे, सैनच होत नाही ते. असं आहे ना, बातच उचलते इकडून तिकडे. अरे बा तुम्ही काही काळजी करू नका, आमचं रामपूरवासियाचं पुरं बिलकुल सहकार्य राहील. सगळेजण आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहोत. जोपर्यंत तुमची बदली होणार नाही तोपर्यंत आम्ही नटणार नाही. आम्ही कडक सांगितलं त्याले, ते पाहिजे काय करा असते. म्हणून म्हणलं तिकडे तुम्ही जॉईन होऊ नका, सध्या आहे तिथं जैसे ते. नाही नाही, तसं करू नका. तुम्ही तकलीफ घेऊ नका. महिला मंडळ हे जे कोणी आलं असेल त्या सर्वांना म्हणा घरी जा. माझी सूचना आहे त्यांना की बा हे बा भाऊ या नात्यानं मला माफ करा. मी पुन्हा 3 वर्षांनी येईल. असं काही विषय नाही. काही ना काही होईलच माझे, आज न उद्या डबल येईलच इथं. तर तुम्ही आता तेवढं माघार घ्या आणि सहकार्य करा. ते तुमचं काम आहे म्हणणं, पण आमचं आम्ही करू, तुम्ही तुमचं करा. काय ठीक आहे, ठेवतो फोन आता. चला म्हणलं बा, सरपंच साहेब ऐकून नाही राहिले ते. ठेवा 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 म्हणलं साहेब, ठेवा फोन ठेवा. तुम्ही कसे हो म्हटलं, ते आमरण उपोषणाला बसत आहे तुमच्यासाठी. तुम्ही म्हणता बसू नका, करू द्या ना त्यांना. तेवढ्या दबाव येईल आणि आपली बदली कॅन्सल होईल. नाही नाही नाही, तसं आपण कधीच नाही केलं पाहिजे. कोणाचा गैरफायदा आपण नाही घेतला पाहिजे. त्यानं काय आपल्यासाठी हे करत बसा. आपलं कर्तव्य आहे. कुठेही महाराष्ट्रात कुठेही जरी करायला लावलं का नाही, आपल्याला करावं लागते. तुम्हाला काही टॅक्स नाही. मग बाकी लोक पहा किती पुढे गेले लोक. तुम्ही जागेवरच राहिले. साधा आपलं एक स्वतःचं घर नाही होऊ शकलं, क्वार्टरमध्ये राहावं लागते. नेहमी घरातच हो ना, होईल ना, आपलंही घर होईल. त्याच्यात काय असते? मागं पुढे होते काय असते. आपण आता घरच्यासाठी दिले गेले पहिले पैसे, म्हणून आपल्याकडे कर्ज होतं, म्हणून ते फिरण्यात टाईम गेला आपला. होईलच आपलं थोडंफार. आता हेच तर आपली कमाई आहे. लोक आपल्यासाठी 4 लोक रस्त्यावर उतरून राहिले, हेच आपली किंमत आहे. मग दुसरं काय आहे कमावं लागते? आपण जीवन जगून नाही राहिलो का? लोक जे खाते ते आपण खातो, मग काय विषय आहे? जाऊ दे, जे आहे ते बरोबर आहे. हो चला, आता लवकर निघा लागते आपल्याला. तुमच्यासारखा माणूसच नाही बघितला. लोक तुमच्यासाठी आता आमरण उपोषण करतात, दबाव आणला असता, बदली कॅन्सल झाली असती. नाही, वरे फोन करा म्हटलं नाही. जाऊ द्या, चला चला. काय होत ना साहेब, भरणं होत नाही ना ट्रक आता. हे राहू द्या बा, काशीनाथ राहू द्या. हे आपण काय करू, उद्या भरू ना साहेब तुम्ही. माल राहू द्या इथं. काय काय वरचं पाणी ते काय ते. हराशीचा टाईम होऊन राहिला, 3:30 वाजून राहिले. इथून आता घरी जाणं, अर्धा तासात फ्रेश होणं, त्याच्यानंतर मग आपल्याला शेतात जावं लागते. म्हणून म्हणलं साहेब आता राहू द्या, आता हे भरूच नाही आपण. होते ना शिवलाल, 1 घंट्यात बात भरणं होते का ते? आता काय 5 वाजता म्हणते ना, 5 ते 6 होतेच ना ते. मी काय म्हणतो शिवलाल भाऊ, तुम्ही भूषणच्या आईले नाही तर माझ्या घरची कोणाला तरी फोन लावा ना. बाय तिथंच आहे भैमुगातनी निघाले. त्याला म्हणा बा त्याची काय तयारी आहे काय नाही विचारपूस करा. म्हणजे समजते मग हाला वाला. तसं करतो नाही का? बरं 1 मिनिट, फोनच लावतो ना, म्हणजे मग समजतेच आपल्याला. 5 ते 6 होत असेल तर मग भरून टाकू. बरं 1 मिनिट. हॅलो, बोला म्हणलं, काय म्हणतो ते? काही नाही म्हटलं, तुम्ही ते भैमुग निघालेच होते ना तिथं बाजून मारतीच्या वावरात नाही तर काय म्हणते पोझिशन? ते आले का म्हणलं हराशीवाले वावरात? काही दिसलं का तालतोल? ते भाण्या गिण्या मंडप गिंडप पाणी गिनी व्यवस्था टाकली का म्हणलं त्यानं? लोक आले का, झाले का जमा काही? बाबा तुम्हाला काही माहितीच नाही वाटते. बाबा तुम्हाला माहित नाही का ते काय झालं माहिती का म्हणलं? झालं म्हणजे आता काय झालं मग? काय झालं म्हणलं? कॅन्सल झाली म्हणते ना हराशी. आज नाही म्हणते हराशी. आता काय उद्या आहे का परवा आहे काय माहित, पण आज आता तिथं उपोषणाला चालले बाबा. आता ऑटो भरला एक माऊलीचा, ते चालल्या बसून बाया घ्या. बरं उपोषण कायचं आहे म्हणा बा? उपोषण काय आहे विचारा ते. काय बोलून राहिली तू? म्हणजे हे विषय हराशीचा राहिला आणि हे काय आमरण उपोषण काय म्हणले आता? हे कसं काय? अहो ते पोलीस नाहीत का पांडे साहेब, त्याची बदली झाली. म्हणून मग हे आमरण उपोषण करणार आहोत, त्याची बदली कॅन्सल करायसाठी. पहिले माणसं गेले, मंडप गिंडप सगळं तिकडेच नेलं, आता बाया गेल्या. मी मग हराशीचं काय? मग हराशी कॅन्सल आहे का आज? हो, गावातच कोण नाही ना. लेकर बाकराशी हायस्कूल गावात नाही, सगळे लोक तिकडे जाऊन बसले. काय कॅन्सल आहे ते? काही सांगतं आता सांगत असताना आम्ही आता बसलो वाट पाहत. आता निघून राहिलो, तर बरं झालं आणि फोन लावला. काय काम आहे बा, कायच करा. बरं ठेवतो, फोन ठेवतो.
काय झालं म्हणते काय कसं काय कॅन्सल आहे का? कॅन्सल झालं वाटते बा. काय राहायचं तुमच्या गावचं काम भावा. गणित म्हणता काय गणित म्हणता काही खरं नाही रे भावा, काही खरं नाही. हो ना, तेच म्हणून राहिलो मी की कसं काय झालं हे उलटा गेम. आता हराशी होत होती, आज सगळं जिकडे तिकडे होत होतं, हे झालं कसं? तू काय म्हण शिवलाल, आपल्या याच्यात कोणतरी खबरी आहेच. कोणीतरी त्याला माहिती पोहोचून राहिला की बा आपण येणार आहोत, आता शिवलाल बोलणार आहे, म्हणजे 100% बा हे वावर आता शिवलाल घेणार आहे, अशी त्याला माहिती न्यूज भेटली असेल. म्हणून काहीतरी विषय पेंटिंग पाळासाठी हे आमरण उपोषण त्याने केलं. देखा रे बना पोलीस लोकांना वाटते बा नाही बा आपल्या बाजूने पाहा किती हे करू राहिले. अशासाठी असू शकते बा द्यायचं. बरोबर साहेब, खादोळे साहेब तुमचे विचार माझ्या एकदम हे बा सारखेच विचार आहे. माझ्या डोक्यात तेच आता बा मला लाईटच लागला होता की बा हे काऊन करून राहिले आमरण उपोषण, काहीतरी याच्यात गोम आहेच. बरोबर आहे म्हणजे नेहमी काम पडते द्यायले असं आहे तर म्हणा तुम्ही एवढे देखारेपणा करतात, मी का मामूली आहो का? थांबा मी आत्ता लावतो घनश्यामले फोन, काय करू राहिला आता पूर्ण मीडिया बोलावतो लेखाची, मी बरं तू काय करास ते. आता तू काय करतो बा मला धरणा उडी टाकतं का? नाही ना हो, मी काय फक्त नाटक शो मारा लागत असते ते. आपल्याला शोले आंदोलन करायचं आहे. आपल्या गावात रामपूरला मोठी टाकी आहे पाण्याची, बाबा काशीनाथ बस आपल्याला जाता तर तिथं पहिले पोलीस स्टेशनला जाऊ, तिथून परमिशन घेऊ आणि बिलकुल टाकीवर चढून घेऊ. फक्त मला पहिले घनश्यामला फोन लावतो कुठं आहे तिथं, म्हणजे मीडिया असल्याशिवाय मग काय फायदा, आपण तिथं किती काही चढलो आणि उड्या टाकल्या तर काय फायदा, माहीत झालं पाहिजे लोक आले. तर ना मग काय मागं हटून राहिला तू. मग आता ते जर आमरण उपोषण करते तर आपण हेवी कर फोन. तेच म्हणलं त्याच्यापाशी कोण आहे, आपले काय घनश्याम भाऊ जवळचे माणसं आहे. हो बहुतेक पाहतो घरीच असतील ते बहुतेक. बस आपली बातमी कव्हर करून टाका म्हणतो, टीव्हीवर दाखवून द्या बस जिकडे तिकडे. पांडे साहेब खुश आणि सगळं साहेब खुश. पाहतो मी फोन लावून काय. पण आता तुम्ही सांगा ना, बोलले का पांडे साहेब काय म्हणे ते पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणजे येईन म्हणेस का नाही. मग येईन म्हटल्यावर आता काही अडचण राहिली का? 3 वर्षात काही करून कोणतं काही करण प्रकरण पण येणार म्हणजे येणार. म्हणून म्हणलं तुम्ही काही काळजी करू नका. साहेबाची तुमच्यावर जे प्रेम आहे खरोखर तुमच्या बरोबर कसं कौतुकास्पद आहे, त्याबद्दल आम्ही मानतो. पण कसं आहे तडजोड करा. आमच्या मग आता इलेक्शनच्या ड्युटी आहे, बाकी ते बरेच प्रोग्राम आहे, म्हणून म्हणलं थोडंसं एवढी यावेळेस तरी ॲडजस्ट करास. ते काही सांगू नका आम्हाला, ते असं गोलम गालम लय करणार गेले. आम्ही हे बा ऐकतच नाही आता. इथं आल्याशिवाय आम्ही आता अजिबात इथून हटत नाही. तिकडे काही हो तुम्हाला कोणत्या लावाच्या कलमाला, आम्हाला काही नाही. इथं खाणं काय तिथं खाणं काय, पा काय करायचं ते करा झालं. शेकड लोक आहेत हे काय करा इतकं आता असं माहित नाही एवढं आहेत म्हणून. नाही हो म्हणा आहे तुमचं काय आता मारत राहा पान तुम्ही जरा सगळं. सरपंच साहेब काही सांगा यायले हे निपटून टाका. आम्हाला वरून प्रेशर येऊ राहिला जेव्हा. आता वरे फोन केला साहेबाशी बोललो, ते म्हणजे बा शक्य होईल तर तेवढंच तयारी ॲडजस्टमेंट करून कसं रवाना करा. पण आता काय बोला तुमच्या संग. नाही मारत राहा तुम्ही, पाहा म्हणलं कसं करतात. बा तुम्ही किती काही पटकून सांगा आम्हाला. हो आमचे देवदास भाऊ बोलले, देव बोलले, याच्यावर आम्ही काहीच आता ठाम आहो. बदल होणार नाही. जोपर्यंत इथं पांडे साहेब रुजू होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. तुम्ही आता आम्हाला उचला असेल उचला, अंदर टाका सर अंदर टाका. बोलो गिट्टा है कि नहीं, बहुत ही मुझे दिखता बाबा। फिर क्या तो किसकी सुनता नहीं है। सब आग लगा दी इसने पूरे, और पूरे गाँव वाले भी जमा किए, यहाँ पे भी बैठे, क्या करें आप। ऊपर से दबा आ रहा है, कुछ भी करो इसको उठाओ, आप कैसे उठाएंगे। आता शिवलाल भाऊ तुमच्या संग बोलणार नाही का मी, काही आपला फोन चालू होता ना माया, मग काय इकडे मी पोलीस स्टेशनमध्ये आलेला हो. इथं का आताच बातमी कव्हर केली मी. आता ती बातमी कव्हर केली, त्याची तयार करून आता मला लवकरात लवकर 22 तासवर दाखवायची आहे ते. लेटेस्ट न्यूज आहे जराशी, दांगडू चालू आहे इथं, आमरण उपोषणाला बसले लोक. तर म्हणून म्हणलं इथं आलो तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये. बापरे अरे तुम्ही काय गेले तिथं कव्हर कराल ती न्यूज, त्याची बातमी काय देऊ राहिले तुम्ही. अजिबात देऊ नका ते, फक्त देखारे लोक नाटकं करून राहिले ते. न्यूज इकडे आहे ना खरी, मग ते सोडून द्या तुम्ही, तिकडे देऊ नका म्हणा. तुमच्या भावाला फोन करा, येऊ नका देऊ म्हणा ते न्यूजवर. तर तुम्ही लवकर आमच्या रामपूरले. मग इतर राजा म्हणलं किती आंदोलन चालू आहे, शोले आंदोलन, मग भयानक लोक हे ते म्हणलं खतरनाक बिलकुल पोझिशन आहे. या तुम्ही चांगली न्यूज आहे तुम्हाला. काय बोल राहिले, रामपूरचे लोक इथं बसलेले आहेत, तिथं कोण आहे मग. काही बोलता राजा नाही हो म्हणलं, इथं आहे ना सगळे. नाही ना ती न्यूज काही नाही ना आमरण उपोषणची. इकडे पाहा तुम्ही, शोले आंदोलन किती खतरनाक आहे, लोक लय आहेत ना तिथं. काय हो ते पासंगात नाही, इकडे या तुम्ही, फक्त इथं पाहा काय आहे. अरे जा मला माहितीच नाही मग असं म्हणजे कोण कोण करू राहिलं म्हणजे शोले आंदोलन कोण आहे करणार. किती लोक आहेत मला करणारे. आम्हीच ना हो, आम्हीच करू राहिलो उपोषण. पांडे साहेबांसाठी एवढे करणार नाही का. आमच्या आता किती ते म्हणजे जवळचे माणसं आहेत, नेहमी कॉफी घेणारे माणसं आमच्यासोबत, आणि त्याची जर बदली होत असेल तर आम्ही काहीच करणार नाही का. ते काय करून राहिले हो, बसले का जागा शिदोऱ्या नेऊन खाऊन राहिले ते, मग सट खाऊन गेले घरून. मग तिकडे काही कव्हर करू नका, इकडे या तुम्ही. इकडे किती लोक आहे राजा, किती मावाला इकडे. तर मी काय म्हणलं परमिशन घेतली का तुम्ही नसतं ताप करता राजा. परमिशन घेतली का. नाही काही परमिशन काही नाही. आता पांडे साहेबांसाठी काय परमिशन पाहिजे. नाही चढून राहिलो आम्ही, आता चाललोच आता ना. तुम्ही ऐका माय, ऐका तुम्ही काय करा, पहिले इकडे या पोलीस स्टेशनमध्ये या. तुम्ही परवानगी मागा, शक्यतो तर परवानगी दिल का नाही याची गॅरंटी नाही वाटत म्हणा, पण तुम्ही पहिले परवानगी घ्या. अरे म्हणलं आपलं काम अटकेला राजा, तुम्ही आपले कसे दलाल माणसा राजा. फालतू अटकून जासाल तर माय काम अटकायचं अजून. तसं म्हणता का मग, म्हणजे परमिशन घ्यायच लागेल का. बरं ठीक आहे, मग असं करतो मी, तिथं येतो मी अर्ध्या तासात. परमिशन घेतो आणि तुम्ही तोपर्यंत घरून या आणि लवकरात लवकर तिथं रामपूरला पोहोचून जा. बाकीचे लोक आहेतच तिथं, मी फक्त एकटा परमिशन येतो. बरं मग तसं करतो मी. ठीक आहे मग आता इकडचं राहू देतो. मग बातमी देऊ नका मग याची सध्याची. अजिबात देऊ नका त्याची बातमी, नावाने आलं पाहिजे कोणाचा. आपली पहिले कव्हर करा तुम्ही, आपली तिथं द्यायच्या. फक्त मला परमिशन काढायला येऊ द्या तिथं. तुम्ही तोपर्यंत घरी जा, पटकन साहित्य घेऊन तिथं या. बरं फक्त आहे ना लोक आहेत ना, म्हणजे कशी माहोल बनल ना, म्हणजे बातमी वाटेल ना ते. येऊन पाहा ना तुम्ही, मग समजा तुम्हाला काय पोझिशन आहे. तर म्हणून नाही राहिले लोक आसपासच्या खेळायचे. मग मी आता तिथं येतो परवानगीसाठी, तुम्ही तिथं जा लवकर. कायच करा आता, तू काय नसतंच पडणार या कामात नाही. मग इकडे दलाली आपली हराशी राहिली जागेवर बसली. बरोबर ठीक आहे येतो मी, आलो झालो. बातमी देतो मी, काही टेन्शन घेऊ नका. आलो ये तो बहुत ही कठिन काम होगा रामपुर वाले का, वो आमरण उपोषण
पुलिस को बैठ रहे हैं, ये बोलता शोले आंदोलन करता। कैसे क्या करना है यहाँ पे, तो कुछ समझ में नहीं आ रहा, बहुत ही झमेला दिख रहा है यहाँ पे। अरे वाह, है ना, मेरे को समझा ना तुम्हारा नाम क्या है, तो शिवलाल टोगोटी इचुकाटा संगठन अध्यक्ष है, बोला तुमने दादा 10-10 बार। हाँ तो लेकिन वो कैसा, हमारे पीछे बहुत काम है, अब ये तुम शोले आंदोलन मत करो। हाँ पांडे साहब ने बताया ना कि वाह जनदेव जो हो गया हो गया। अरे साहेब, तुम्ही नवीन आहे म्हणलं, अनुभव नाही तुम्हाला, तुम्ही एकाला एक न्याय देता, दुसऱ्याला दुसरा न्याय देता, कसं काय करू राहिला तुम्ही? कशा केसेस हँडल करताल तुम्ही? त्याला तुम्ही आमरण उपोषणसाठी परमिशन दिली, मग मला तुम्ही शोले आंदोलन का देत नाही? मी तुमच्या विरुद्ध तक्रार करणार आहो रे. हो सांगू राहिलो तुम्हाला, इचुकाट्याच्या मागे लागू नका तुम्ही, कारण की आम्ही आमच्या चांगल्या कामासाठी करून राहिलो. कारण की पांडे साहेबावर आमचं जेवढं प्रेम आहे तेवढं कोणाचंच नाही, कोणत्या संघटनेच नाही. म्हणून म्हणतो की आमच्या साहेबाला न्याय मिळाला पाहिजे, त्यांची बदली कॅन्सल झाली पाहिजे. त्यामुळे आम्ही शोले आंदोलन करणार म्हणजे करणार, वरून टाकीहून उड्या टाकू जर आमच्या साहेबाची बदली कॅन्सल नाही झाली तर. वो बात नहीं है, यहाँ पे कैसा स्टाफ बहुत कम है, एक तो सांगड़े साहब है और मैं हूँ, बस दोनों ही है, इसलिए जरा सा कैसा 2-3 कर्मचारी छुट्टी पर है, तो तुम जरा 2-3 दिन बाद देखेंगे ना। कैसा हो गया मसला, तो हो गया आमरण उपोषण से, वो कर रहे हैं ना। त्याचं नका सांगून आम्हाला, ते काय करत असेल ते करू, ते फक्त नाटकं करून राहिले ते बाकी संघटनेवाले. आम्ही जे करून राहिलो ते मनापासून करून राहिलो, आम्ही त्याच्यासाठी जीव द्यायला तयार आहोत. मग आम्ही आता टाक्यावर उड्या टाकतो, सांगू राहिलो तुम्हाला, परमिशन द्या आम्हाला. ठीक है, देखता मैं क्या करता था। रुको जरा, ज्यादा ही मत करो तुम, शांत बैठो, पानी पियो, एक मिनट। देखो क्या है तो पूछो, ऊपर पूछो और हमको परमिशन दे दो. यहाँ पे बैठता मैं तब तक. दादा नाही का आपण म्हणलं, सांगा कोणता मावलन काय आहे तर, हो काहीच तर नाही, माणसं नाही, कोण नाही, काही नाही. हे 5-7 गावातले पोट्टे आलेत बघा काय. अरे काय रे बा शिवलाल, कसं काय कुठं आहे मावल घेऊन? बातमी आहे, हे आहे ते आहे, इथं तर काहीच नाही दिसू राहिलं मला. ना जरासा घनश्याम, तू पाय तर खरी पुढे गंमत तर पाय. अरे इतके लोक येतील ना, मग तुला सांगतो ना, उभं राहायला जागा नाही राहील. मग आता पहिले आपल्या सुरुवात तर करायला लागेल, तू आल्याशिवाय कसं काय होणार आहे? मग पहिले तू वर ये, हो ते तुमच्या ह्याच्यातली तिथे हे काढ आपली शिडी गिडी आणि या इकडे, हो माय थोडीशी मुलाखत घे पहिले. काही अर्थ नाही ती मुलाखत, काहीच लोक नाही पाहिजे काही, तर कमीत कमी 100-50 लोक तर पाहिजे होते का. काहीच लोक नाही इथं, हे पोट्टे कुठून धरून आले का हे पोट्टे? तुम्हाला काही काही गोष्टी लक्षातच येत नाही घनश्याम भाऊ, म्हणून कसं तुमचा विकास नाही उराला. हे बा तुम्ही तिकडे कॅमेराच काय दाखवता पब्लिकच्या इकडे, तुम्ही माई मुलाखत घ्या, बिलकुल असं तोंडानं बळबळ करा, बहुते भीड आहे, ऐसा आहे वैसा आहे, दुसरीकडे दाखवून द्यायचा. मग असं म्हणजे समजा, हां बरोबर, इकडं बॅकग्राऊंड सुद्धा दुसरीकडे दाखवायचं, तू बरोबर घेऊन घ्यायचं. हो रे, तसंही जमते नाही का, कोणाला माहिती एवढं समजा. बरोबर ठीक आहे, येतो मी काढतो शिडी, घेऊन घेतो मुलाखत. बरोबर आहे मला ना, कुठं 200 द्या 100 द्या, इथं उभे करा लोक, त्यापेक्षा काही काळजी करू नको, तू भीड दुसरीकडे दाखवून देतो. ये इकडे वर. बरं तसं करू मग, नाही का. बरं मी काय म्हणतो, तुझ्या डोक्याला काय लागलं म्हणलं, पडला गेला का तू? ते काऊन लागलं काय, मला पट्टी गिट्टी दिसू राहिली? काही नाही लागलं नाही त्याला, ते तसंच आपलं म्हणजे दिसलं पाहिजे, वाटलं पाहिजे का नाही, म्हणून शिवलाल भाऊ म्हणे मग असं ते बीट आहे का नाही, बीट कापलं पण असं लाल लावून घेतलं, त्याच्यानं पट्टी बांधली, वाटलं पाहिजे ना म्हणजे अशासाठी आहे ते. बाबा रे म्हणलं कठीण आहे, म्हणजे लागलं नाही का, डोक्याने फुटेल नाही का, असं हो का. बाबा कठीणच काम. बरं आलो मी, वर आलो. हो ठीक आहे बाबा, बरोबर आहे. तुम्ही हा हट्ट करत आहे, पण हा हट्ट तुम्ही का करत आहे, किंवा पांडे सरची बदली कॅन्सल झालीच पाहिजे. म्हणजे हे याच्यामध्ये काय तुमचं म्हणजे काय म्हणणं आहे, म्हणलं काय त्याचा उद्देश काय तुमचा? हट्ट नाही, हा बालहट्ट आहे आमचा. कारण की मी सांगतो तुम्हाला की पोलीस म्हटल्यानंतर आम्हाला पहिले भीती वाटायची. पोलीस स्टेशनमध्ये आम्ही असे दुरून बघायचो, गावामध्ये पोलीस आले की आम्ही घरात लपायचो. परंतु आमचे जे पांडे साहेब आहे यांच्यामुळे आमची भीती गेली. आम्ही प्रत्यक्षपणे त्यांच्याशी भेटून आमच्या जे काही समस्या आहे, आमच्या मनातल्या जे काही गोष्टी आहेत ते आम्ही त्यांना सांगून आमच्या प्रश्न त्यांच्यापर्यंत मांडत होतो. आणि ते खरोखर त्यांची जे काही टेक्निक आहे किंवा म्हणजे राब तर पाहिजे, पोलिसाचा राब असल्याशिवाय त्याच्यातनी म्हणजे वाटत नाही की बा पोलीस अधिकारी आहे म्हणून. परंतु अतिशय मनमिळावू स्वभावाची ते व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी जे काही केसेस हँडल केलेले आहे ते आपलेपणानं केलेलं आहे की तुमची समस्या म्हणजे त्यांची समस्या. अशा पद्धतीनं त्यांनी त्याचा अभ्यास करून समजूतदारपणे लोकांना समजावून पती पत्नीचे भांडणं असो किंवा कोणती भांडणं असो, घरगुती असो, घटस्फोट असो, या गोष्टी त्यांना अतिशय समजूतदारपणे समजावून सांगून केसेस निपटवलेल्या आहेत. म्हणून त्यांच्याबद्दल आदर आहे. महिलांना आदर देणे, आलेल्या व्यक्तीशी आदराने बोलणे. म्हणून म्हटलं कसं आमचे अधिकारी आम्हाला इथं पाहिजे, त्याशिवाय आम्ही म्हणजे कोणती मागणी मान्य करणार नाही. तुमचं काय म्हणणं आहे म्हटलं, महिलांना खरोखर ते सन्मान देतात? आलेल्या पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर ते तुम्हाला विचारतात, 2 शब्द बोलतात? खरोखर सांगते, ते पोलीस अधिकाऱ्यापेक्षा एक माणूस म्हणून जगतात. ते असे राब दाखवत नाही किंवा लोकांना असे पैसे मागणे अशी त्यांची खरोखर भूमिका नाही. त्यांच्या वर्दीला अजिबात असा डाग लागलेला नाही. कधीच त्यांनी कोणापासून 1 रुपया घेतलेला नाही. आणि खरोखर असा मनमिळावू माणूस आमच्या पोलीस स्टेशनमध्ये पाहिजे. आमच्या महिला भगिनीसाठी ते खरोखर आदर्श आहे, म्हणून त्यांची बदली व्हायला नको. पहा म्हणलं, पहा ते मारुतराव धुटके पहा म्हणलं, लायने साडू किती प्रगती करून राहिले म्हणलं ते. पहा आता राजकारणात आहे, तिकडे गावातली शेतीवाडीतही आहे, कामधंदे करते, समाजकारण करते. आज म्हणलं टी व्हीवर त्याचं 2 शब्द बोलणं ऐकलं, माणसाला अभिमान वाटला की बा चला आपला एक जवळ काही ना काहीतरी आहे. आणि तुम्ही तुमचं काय म्हणलं, तुम्ही म्हणे गहू घेतो, अजून गहू घेतले नाही म्हणता. म्हणजे घरी गहू नाही अजून तुमच्या. म्हणता पाहुणे आल्यावर आता दहीण आण लागन, नाही तर मग पॅकिंगचं आण लागन. म्हणजे असे तुमचे कामं आहेत ना, काय फायदा काय म्हणलं, फक्त धाब्यावर जायचं आणि जेवायचं आपलं टप्प मारून घरी यायचं. याच्यापेक्षा काही केलं का तुम्ही? म्हणून म्हणलं काहीतरी शिकायचे बसून.
तर आहे का नाही मारुतराव एक एक काम करते हे इथं आले की मग आम्हाला एक तारा बातमी आली टीव्हीवर. नाही नाही बरोबर आहे तसं काही नाही म्हणा मारुतराव चांगलेच आहे ना आम्ही का म्हणून राहिलो खराब आहे म्हणून. मग शेवटी आमची साडूच होत ना ते. तसं काही विषय नाही आम्ही तिघे भाऊ सारखेच आहोत. नाही 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 तुम्ही नाही बरोबर करू शकत त्याची. ग्रामपंचायतचा सदस्य झाला ते एवढ्या कमी वयामध्ये. हा ग्रामपंचायत सदस्य आज ना उद्या कोणता पंचायत समितीचा होईन ते. म्हणजे त्याचं काहीतरी प्रगती दिसून राहिली मला. पण तुमचं मला काही पुढचं म्हणजे प्रगती दिसूनच नाही राहिली. म्हणजे हे बा फक्त ते घर आहे आणि बस तेवढं राहणं आहे खाणं आहे पिणं आहे. काहीतरी करा बा तुम्ही काहीतरी विकास करा. एखादं घरकुल भेटलं असेल घरकुल बांधा काय करायचं करा. नाही तर आमच्या पोरीची अशी येले वाके करू नका. निरा म्हणलं दवाखान्यानं कामं करते पैसे आणणं आहे खाणं आहे उडवणं आहे. म्हणून म्हणलं जरासं काहीतरी आता जरा धोरणी कामं करा. नसतं झालं मी बी नाही का मी अटोकलं इथे मला बोलणे खालावर राहील. बरं मग आता चला ना मग आपल्या घरी. हो यायची इच्छा झालं चहा पाणी आपल्या जिथे चला म्हणलं आता संध्याकाळी. काय आता तुमच्या घरी काय आणि यायच्या घरी काय सारखंच आहे ना. मग काय इथंच स्वयंपाक पाणी करा इथंच जेवण करू आपण. जाऊ द्या आता मी आलं चला बा जवायचे हाल हवाल पाहासाठी आलो तुम्ही. तर म्हणलं बा गहू नसन घेतले तर मी 2-2 क्विंटल ठेवले तुमच्यासाठी. तेवढे घेऊन ये जा आता. ठीक आहे मग. आता मला वाटे देणार नाही पण दिलं का नाही का. हो अंदरून हा माझ्याकडूच आहे. नाही नाही तसं काही नाही म्हणा पण जाऊ द्या तुम्ही म्हणत असतं मग. दिल्यावर का घेत नाही का ती. हो हो नाही जाऊ द्या आता काही बोलू नका आता. गहू घेऊ आता घेऊन घे जा ते ये जा एक दिवस आणि घेऊन जा जा. जाऊ द्या तेवढं आता काय आता पोरीला दिलं तर काय आपलं काही कमी नाही होत. हो ठीक आहे. नाही मामाजी तुम्हाला काय वाटते होईल बदली कॅन्सल. म्हणजे लोकांचा आपला मारुतरावचा होईल का प्रयत्न सक्सेस समजा. होते बदली होते ना. काहून की दिसून राहिलं प्रेशर आलेलं दिसते मला त्याच्यावर. हो आता न्यूजवर आलं म्हणजे कसं होईल त्याच्यावर काहीतरी मार्ग निघन. हो होते. बरं तर मग असं वाटते उद्या होईल मग हराशी नाही का समजा हे जर आज सक्सेस झालं तर तुम्ही म्हणता आम्ही काहीच करत नाही तर म्हणलं एक आता विचारू का तुम्हाला. आता ते 4 एकर वावर आहे म्हणजे शाळेचं तर त्याच्यात मी भाग घेऊ का म्हणलं हराशीत मग. म्हणलं इच्छा होती आमची दोघा मिळून करायची समजा. मारुतराव आहेतच लक्ष द्याले. आता पहा बा तुम्ही तुमचं काय तर कोणती कंदील बुड्यानं घेतलं होतं म्हणजे मागच्या वर्षी ते. हो ते पहा बा तुम्ही तुमचं काय करायचं ते तुम्ही जायचं समजा. आता काही आहे हराशी ते पहा तुम्ही. आता हे प्रकरण काय होते तर त्याच्यानंतर निर्णय घ्या. पाहतो ना मग आज जर समजा झालं यायचं निपटारा तर उद्या जर हराशी असली तर जातो मग आम्ही. पण ते परगावच्याला बोल दिली पाहिजे बा बोली त्यानं. मग काय सांगा आता काय होते तो. नाही आपण काय बोलायची मारुतराव मग हो त्याच्या नावानं बोलायचं आपण वार करायचं जमत नाही का. तसं जमते म्हणा पण पहा बा तुम्ही काय आहे तो. हो मी काही पैसे देणार नाही पण तुम्ही तुमच्या परीनं पहा काय आहे तर नाही तर बस. नाही बसते ना आमचा 1 लाखाचा बजेट बसते 50-50 जर लावले तर. कारण की आता 5-6 महिन्यात उरले ना आमचे. हे जाते दवाखान्यात कामाले आम्ही जातो धाब्यावर पैसे उरून राहिले आमचे आता. पहा तुम्ही काय करायचं ते तुमच्या मनाने निर्णय घ्या. मी काही त्याच्यात पडत नाही. हो पाहते काय. सबसे पहले पहुंचने वाला हमारा जो चैनल है जी विस्तार. आज हम रामपुर में पहुंच चुके हैं. हाँ आप देख रहे हैं देखिए आप ये लोग अपनी जान तक देने के लिए तैयार है. किस किस बात के लिए जान देना चाहते हैं जो सचमुच आपको इसका पता लगना चाहिए तो हम उनसे बात करेंगे. वो अपनी क्या राय है वो बताएंगे. तो उनसे बात करेंगे क्या है तो सच्चे बने रहिए जी विस्तार. जाइए मत प्लीज आपका शुभ नाम बताएंगे. हाँ प्लीज आपका नाम. तो मैं शिवलाल जी टोयगोटे विदर्भ तालुका इचुकाड़ा संगठन अध्यक्ष तथा हमारे सचिव बबन राव जी टेलर और काशीनाथ जी गैबानी. बोलिए. चाह तो ठीक है लेकिन आप इतने भीड़ के बावजूद भी ऊपर चढ़ के आ गए. लेकिन आपका मकसद क्या है और आप क्या चाहते हैं. मैं पहले बता देना चाहता हूँ कि हम खुद के लिए कुछ नहीं करते. हमें घरकुल नहीं चाहिए हमें वीर नहीं चाहिए कुछ नहीं चाहिए हमें. कौन सा है तो भांडे की पेटी नहीं चाहिए कुछ नहीं चाहिए. हमें समाज के लिए कार्य कर रहे हैं. हमारी संगठन समाज के लिए जो भी कुछ करती है वो समाज के लिए करती है. तो हमारे जो पांडे साहब है उनकी जो ट्रांसफर बेवजह कर दी गई है तो वो कैंसिल करनी चाहिए. क्योंकि वैसे अधिकारी हमारे यहाँ परिसर में नहीं है. इतने दिनों के बाद इतने अच्छे परिसर में हमारे अधिकारी आए थे. उन्होंने जो कुछ भी काम किया उनका काम काबिल तारीफ है. और ऐसे अधिकारी की अचानक बदली कर देना क्या उचित है. प्रशासन से ये मैं मांग करना चाहता हूँ कि इनकी बदली क्यों की गई है. तो इसीलिए मैं प्रशासन से एक जवाब करना चाहता हूँ और उनको एक इंटीमेशन भी देना चाहता हूँ कि कम से कम 1 दिन के अंदर उनकी ट्रांसफर नहीं हुई तो हम यहाँ से कूद जाएंगे और मर जाएंगे. वो बराबर है आपका सब बराबर है लेकिन आप उनकी क्यों मांग कर रहे हैं. यहाँ पे दूसरा अधिकारी दिया ना उन्होंने. आपका कोई अड़चन है क्या. सब तो बराबर है. वो सब सही है लेकिन उनकी जो टेक्निक है लोगों को समझाने की और लोगों की जो समस्या हल करने का उनका जो तरीका है बहुत ही बढ़िया है. और लोगों को उनकी भीति नहीं लगती. उनका कुछ टेंशन नहीं आता. अपनी जो भी कुछ समस्या है वो दिल से बोल देते हैं और वो अपनी समस्या अपनी घर की समस्या करके समझ के उसका सॉल्यूशन निकालते हैं. इसलिए हमारे वो जो पांडे सर है वो हमें चाहिए. उनके अलावा दूसरे कोई नहीं चाहिए. तो आपने ठान लिया है समझो. आपने मन बना लिया है कि कल के दिन एक दिन आज 5 बजे है कल 5 बजे तक यहाँ से आप कूद जाएंगे और 5 बजे के बाद है ना. ऐसे आपने ठान लिया है ना. बिलकुल 5:01 आम्ही इथे दिसणार नाही. 5:01 इथून आम्ही उड्या घेऊ आणि आमच्या जीवाचं काही झालं तरी आम्ही बरं वाईट झालं तर आम्ही त्याला जबाबदार राहू. परंतु प्रशासनाला आम्ही एक विनंती करतो की त्यांनी कोणत्या हालतीमध्ये आम्ही जे इथून काही बोलत आहे ते सत्य बोलत आहे यामध्ये एक शब्द खोटा असणार नाही. उद्या आम्ही 5 वाजता नंतर जर आमच्या जीवाचं काही झालं तर प्रशासन याला जबाबदार राहील. त्यामुळे प्रशासनाने त्यांची बदली त्वरित रद्द करावी अशी आम्ही मागणी करत आहोत. म्हणून सर्वांनी लक्ष द्यावे. बस ठीक आहे. धन्यवाद. तो देखिए आपने सुना है डर के आगे जीत है. इन्होंने ठान लिया है कि कुछ भी करेंगे लेकिन पांडे सर की बदली कैंसिल करेंगे. इसीलिए प्रशासन ने इन पर ज्यादा ध्यान देना चाहिए. इनकी मांग पूरी करनी चाहिए. मैं घनश्याम मेरा भाई कैमरामैन राधेश्याम के साथ जी 22 तास.
हेलो जंगल बुत्ता खबर बुत्ता बोल रहे हैं, बोलिए बोलिए कौन बोल रहा है? हॅलो, मंत्रालयामधून बोलतो मी. तर आपल्या येथील जे पांडे साहेब आहेत ना, तर त्यांची जी काही ट्रान्सफर झालेली होती ती कॅन्सल झालेली आहे. आणि त्यांना जयशिस्ती स्थितीमध्ये ते जिथं होते तिथंच त्यांना रुजू करून घ्या तुम्ही. आणि आज त्यांना ऑर्डर फॅक्स केलेली आहे. आणि तुमची जी काही अपॉइंटमेंट आहे गडचिरोलीला, तिथं आपण पुन्हा रुजू होऊन जावे. तसा तुम्हाला फॅक्स येऊन जाईल 10-15 मिनटामध्ये. आणि लवकरात लवकर तुम्ही पण तिथं रुजू होऊन जा. तर ठीक आहे, फोन ठेवतो. ओके सर ओके सर. हा हा ठीक आहे. मला जास्त लागते गडचिरोली. ओके सर ओके. हो हो करतो मी, ते कारवाई करतो. तसा अहवाल पाठवतो. आणि हो, एक महत्त्वाची सूचना आहे की जे आपलं शोले आंदोलन सुरू आहे ना रामपूरला, त्याची मी न्यूज बघितलेली आहे. त्यांना लवकरात लवकर माहिती द्या की त्यांचं ट्रान्सफर कॅन्सल झालेलं आहे. आणि जे काही आमरण उपोषणाला बसलेले आहे त्यांच्याशी संवाद साधा आणि सगळं आटोपतं घ्या. हां, ओके. हो हो सर करतो फोन त्यांना. हो हो सर्व माहिती देतो. हो ठीक आहे सर. ही सर्व कारवाई रात्री 10 वाजेपर्यंत कंप्लीट करा आणि तसा अहवाल पाठवा. ओके, हां ठीक आहे. तुमची बातमी आली बाबा टीव्हीत, पाहिली का तुम्ही? म्हणलं तुम्ही 5 वाजता उद्या उडी टाकणार आहे म्हणे, आणि तुम्ही तिथे आले आता 8 नाही वाजलेत रातचे. कसं काय म्हणलं हे? आता रातभर तिथंच राहायला लावतं. मग कोण आहे आणि काय कोणाला माहित होते. मग उद्या जाता येते 4 वाजता. हो पाहता येते. मग आता ऐन वेळेवर जावं लागत असते का बसले आपली. बाबा कमाल आहे तुमची, तर काय बोलताय आणि करताय का आता? हो पाबा काय करायचे. हेलो जंगल बुत्ता खबर बुत्ता बात कर रहा मैं यहाँ पे आया था, आपका जो शोले आंदोलन थाना चालू वहाँ पे आ गया हूँ. आप कहाँ दिख नहीं रहे मुझे. कहाँ पे है? क्योंकि वो आपकी जो मांगनी थी ना वो मान्य हो गई. इसलिए कैसा आपसे मिलना है. कहाँ पे है आप? टाकी पे बैठ गए क्या? ऊपर है क्या? हाँ, हो गई क्या? मान्य हो गई क्या? मांगनी मान्य हो गई क्या? आपकी जो मांग थी ना वो पूरी हो गई, उसकी कुछ बात नहीं है, इसलिए आपको बताने के लिए आए थे. लेकिन आप दिख नहीं रहे. कहाँ पे है? हम यहाँ पे है ना. अरे हम है ऊपर ही बैठे हुए हैं. और जरा सी नींद लग गई थी. ऊपर है, टाकी पर है. हो गई ना. फिर जाओ तुम, जाओ. हम उतरते बाद में. जाओ तुम, जाओ. अच्छा ठीक है ना फिर. हाँ अच्छा ठीक है करो, आराम करो. उतर जाना फिर. हो गई, मान्य हो गई आपकी. ठीक है, मांग पूरी हो गई. बस एवढंच पाहिजे होतं आम्हाला. आमचे पांडे साहेब आले, याच्यातच आम्हाला खुशी आहे. बस आता उतरतोच आम्ही. हो ठीक आहे. हो साहेब, ते आपलं हराशीचं काय झालं म्हटलं मग? हो ते आहे का नाही मग? हाँ वो तुम्हारे हराशी के बारे में बोला मैंने सर से, तो कल चार्ज लेंगे सर. बाद में तुम्हारा क्या है तो करेंगे फिर. हाँ ठीक है. ठीक आहे. मग समजा उद्या आहे ना मग हराशी? नक्की आहे ना उद्या? बिल्कुल आएंगे ना कल. वो कल लेंगे वो हराशी. हो कुछ वादा नहीं. बोला मैंने उनको, बोला. वहीच तो होना था हमको. ठीक है. रखता फिर.